नमस्कार. आपण भगवत प्राप्तीचे 4 मार्ग भगवंतांनी आपल्याला सांगितले आणि त्या 4 मार्गांचा 4 श्लोकांमध्ये अभ्यास केला. मार्ग तसं म्हटलं तर पहिल्यापेक्षा दुसरा अधिक सोपा आहे असं भगवंत म्हणाला. दुसऱ्यापेक्षा तो जमत नाही आहे का, मग तिसरा आणखीन सोपा सांगतो. तोही जमत नाही आहे का, मग चौथा आणखीन सांगतो. असे 4 मार्ग भगवंतांनी आपल्यासमोर मांडले. विचार केला तर खरं तर सगळेच कठीण होते. सामान्य मला असं वाटलं की ह्यातला की बरं कुठल्याही मार्गाने गेलं तरी फळ एकच मिळणार आहे असं पण भगवंतांनी सांगितलं. आणि मग ह्या सगळ्या 4ही मार्गांचा विचार, हे जमेल का, हे जमेल का, म्हणजे जसं असतं ना की 12वीचा विद्यार्थ्याला मुलाला मेडिकलला जाऊ का इंजिनिअरिंगला जाऊ का CA करू, काय करावं त्याला बिचारायला कळत नाही असं होतं. सगळीकडे अभ्यास हवाच. अभ्यास केल्याशिवाय काहीच मिळणार नाही. सगळेच मार्ग कठीण आहेत आणि सगळ्या त्या मार्गांमध्ये अभ्यासाचं महत्त्व आहेच. मग आता तसं कसं ठरवायचं, तर आपल्या बुद्धीला काय झेपेल, आपल्याला काय आवडतं आहे, आपल्याला काय रुचेल याचा विचार करावा लागतो. जे काही 4 मार्ग सांगितले त्याच्यामध्ये पण आपण पाहत होतो की अगदी फलत्याग करायला सांगितलं. पण फलत्याग करायचं म्हटलं तरी सवय लावून घ्यायला हवी. अगदी कशाला, चित्तवृत्ती एकाग्र करा. आता चित्तवृत्ती एकाग्र करायचं तरी सवय म्हणजे अभ्यास करायलाच हवा. कुठल्याही ठिकाणी जर अभ्यासाला पर्याय नाहीच आहे, कर्म भगवंताला अर्पण करायचे. इतकं सोपं आहे का? तर त्या मनबुद्धीला सवय लावायला हवी की हे तू केल्यास आता झालं तर विसरून जा. काय त्या कर्माचं फळ मिळायचं ते मिळेल. अशी प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपल्या कुठलंही कर्म जरी करायचं किंवा कुठल्याही मार्गाने जायचं असलं आणि भगवत प्राप्ती व्हायला हवी असली तर आपल्याला अभ्यास करायला हवा असं आपण त्या 4 श्लोकांच्या वेळेला सातत्याने पाहिलं. आता ह्या अभ्यासानं अशक्य काही नाही आहे असं पण भगवंत असेल. अभ्यास केला तर काहीही शक्य आहे. आणि आपण पण व्यवहारात असं नाही म्हणतो की प्रयत्न केला, अभ्यास केला तर सगळं आपल्याला शक्य आहे. पण तरी देखील मार्ग जर कुठला असेल तर तो आपल्या आवडीचा, आपल्याला काय झेपेल, रुचेल, काय भावेल तो करायला हवा. त्याची निवड आपल्याला नीट करायला हवी. भगवंत सांगतो आहे की कुठलाही मार्ग निवडा, फळ एकच मिळणार आहे. फळ जरी सारखंच असलं तरी एकदा तुम्ही तो मार्ग निवडलात की मग मात्र तो प्रामाणिकपणे जपायचा. धरसोड वृत्ती नाही करायची, आज एका मार्गाला उद्या दुसऱ्या मार्गाला, असं नाही चालायचं. आता हे जे 4 मार्ग भगवंताने 8, 9, 10, 11 या 4 श्लोकांमध्ये आपल्याला सांगितले, त्याची एक पुनर्बांधणी या 12व्या श्लोकामध्ये भगवंताने केले. खरं तर त्याच 4 गोष्टी भगवंत सांगणार आहे या 12व्या श्लोकामध्ये. पण पुनर्बांधणी मी अशासाठी म्हणते की हे ना थोडंसं आपल्याला फसवतं आहे बरं का भगवंत. लक्षात असं येईल की सगळं करायला हवं आहे. हे नाही जमलं तर हे कर, हे नाही जमलं तर हे कर, असं 4 श्लोकात सांगितलं. आता सगळी पुनर्बांधणी जी करणार आहे ना 12व्या श्लोकामध्ये, त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला सांगितलं की अभ्यासात ज्ञानम श्रेया, म्हणजे श्रेयो हि ज्ञान अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागात शांती निरंतर. निरंतर शांती प्राप्त व्हायला हवी असेल, म्हणजे खरंच भगवंताची प्राप्ती व्हायला हवं असेल, समाधानाचा आनंदाचा अनुभव यायला हवा असेल तर अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ. श्रेयो हि ज्ञान अभ्यासात ज्ञानम श्रेष्ठ. श्रेया असं म्हटलं म्हणजे अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ. पुढे म्हटलं ज्ञानात ध्यानम विशिष्यते, ज्ञानापेक्षा सुद्धा ध्यान श्रेष्ठ. आणि ध्यानात कर्मफल त्याग, ध्यानापेक्षा सुद्धा कर्मफलाचा त्याग श्रेष्ठ. आणि त्यागात असा कर्मफलाचा त्याग झाला की अनंतरम शांती ही, की मग शांतीचा अनुभव मिळेल. म्हणजे या 4ही गोष्टी हव्यात असा त्याचा अर्थ झाला की नाही. कशापेक्षा श्रेष्ठ काय तर ठीक आहे, पण अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ, ज्ञान हवे म्हणजे अभ्यास हवं. ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ, मग ध्यान श्रेष्ठ असेल तर त्याला ज्ञान पण हवं, ज्ञान हवं तर अभ्यास पण हवा. आणि कर्मफल त्यागाशिवाय शांतीची प्राप्ती होणार नाही. आणि कर्मफल त्याग हवा असेल तर ध्यान हवं, ध्यान हवं असेल तर ज्ञान हवं, ज्ञान हवं असेल तर अभ्यास हवा. म्हणजे सगळंच हवं. कुठूनच आपल्याला काही अशी मुभा नाही आहे. आणि म्हणून या 4ही गोष्टींचा आज आपल्याला 12व्या श्लोकामध्ये पुन्हा एकदा एकत्रितपणे विचार करायचा आहे. आता अभ्यासापेक्षा ज्ञानश्रेष्ठ म्हटलं आहे, याचा अर्थ काय, तर आपल्याला सगळं थिअरी माहिती आहे, पण प्रत्यक्ष अनुभव नाही आहे किंवा प्रॅक्टिकल आपल्याजवळ नाही आहे असं आपण म्हणतो. म्हणजे इन्फॉर्मेशन सगळी आहे, अभ्यास सगळी माहिती गोळा केलेली आहे, अनेक ग्रंथ वाचलेले आहेत. आणि मग उजळणी फक्त करायची. अभ्यास करायचा म्हणजे काय, उजळणी करायची.
आणि आता काय इन्फॉर्मेशन मिळवायला काहीच कठीण नसतं. ग्रंथ असतात. म्हणजे व्यावहारिक ज्ञानाच्या बाबतीत तर अगदी सहजच शक्य आहे. कुठली गोष्ट मिळवायची असेल तर आपल्याला इन्फॉर्मेशन मिळवायला काहीच अवघड नसतं. त्यामुळे अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ असं म्हटलं आहे. तर अभ्यास म्हणजे इन्फॉर्मेशन किंवा अभ्यास करणं, तीच गोष्ट पुन्हा करणं, सराव करणं, याच्यापेक्षा ज्ञान मिळवणं महत्त्वाचं आहे. आता याचा अर्थ थोडा आपण समजून घेऊया. म्हणजे भगवंताला समर्थ जसं म्हणतात ना, भरड वाचन असं मान्य नाही आहे. किंवा आपण ज्याला म्हणतो ना, की अभ्यास केला म्हणजे काय, समजा घोकंपट्टी केली, पाठांतर केलं, परीक्षेत कदाचित मार्क मिळून जातील. परंतु त्याचा खरा जो की उपयोग जीवनामध्ये व्हायला हवा, तो असा नुसत्या घोकंपट्टीने होणार नाही. भरड वाचन होणार नाही. ग्रंथ सखोल अभ्यासावा लागेल. ज्ञान मिळवायचं तर ग्रंथाचा सखोल अभ्यास करावा लागेल. आणि त्यामुळे ते जर म्हणतात की अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ, याचा अर्थ काय, तर ती जी इन्फॉर्मेशन नॉलेज आपण प्राप्त केलेलं आहे, थोडी घोकंपट्टी केलेली आहे, त्याच्यातून सगळं ज्ञान नाही, त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा सखोल वाचन करावं लागेल, सखोल अभ्यास करावा लागेल. म्हणजे जसं अगदी उदाहरण द्यायचं म्हटलं तर आता आपण 12व्या अध्यायाचा अभ्यास करतोय. आपल्या लहानपणी कदाचित हा 12वा अध्याय आपण पाठ केला असेल. अगदी कुठल्या तरी स्पर्धेमध्ये भाग घेतला असेल, बक्षीससुद्धा मिळवलं असेल. पण त्यावेळेला ते पाठ करणं एवढंच ध्येय होतं आणि ते झालं, त्याचा सराव झाला, त्याचा अभ्यास झाला, पाठ झालं, बक्षीसही मिळालं. आता आपण त्याचा अर्थ लावतोय, त्याचा अभ्यास करतोय, हे समजून घेतोय, ते ज्ञान झालं. आता नुसतं ज्ञान पण कसं नाही, पुढे येणारच आहे. पण अभ्यासाचं महत्त्व कमी नाही केलेलं. अभ्यासाचं महत्त्व आहेच. पण अभ्यासापेक्षा सुद्धा ज्ञान व्हायला पाहिजे, म्हणजे मग ते टिकेल. नाहीतर नुसतीच इन्फॉर्मेशन गोळा करून काही उपयोग नाही. म्हणून अभ्यासापेक्षा त्यांनी ज्ञानश्रेष्ठ असं आपल्याला सांगितलं. म्हणजे पाठांतराचा हा अभ्यास झाला, सराव झाला. अभ्यास झाला म्हणजे सराव झाला, पुन्हा पुन्हा केलं, उपयोग झालाच. वाणीशुद्धी झाली, चांगलं आपण पाठ केलं, अनेक अनेक गोष्टी झाल्या. पण आता अभ्यासापेक्षा ज्ञानश्रेष्ठ म्हणजे समजून केलेला अभ्यास आहे. त्या पाठ केलेल्या गोष्टींचा अर्थ समजून घेतलेला आहे. ते केव्हाही अधिक श्रेष्ठ आहेच. त्यामुळे आपल्याला ह्याचा अर्थ कळेल की अभ्यासापेक्षा ज्ञानश्रेष्ठ. भक्ती मार्गाचा किंवा भक्तियोगाचाच अध्याय आहे, तोच आपण पाहतो आहे. त्यामुळे भक्तीचा विचार केला तर आपल्याला ज्ञानेश्वरी, गीता, दासबोध हे सगळे जे की संत साहित्य म्हणतो, यावर अनेक तज्ज्ञांनी जे की ग्रंथ लिहिलेले आहेत, एवढी पुस्तकं आपल्याला उपलब्ध आहेत. या सगळ्याचा आपण अभ्यास करून ते ग्रंथ समजावून घेतो. पुन्हा पुन्हा ते आपल्याला वाचावं लागतं, म्हणजे समजून घेता येतं. ह्याला म्हणायचं ज्ञान मिळवणं. म्हणजे गोळा करणं, कपाटभर पुस्तकं ती गोळा केली, आता त्याचा अभ्यास करणं. म्हणून मग त्याला म्हटलं की अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ. नुसतंच भरड वाचन नाही, तर अधिक सखोल अभ्यास श्रेष्ठ. आणि मग त्यांनी जे काही तज्ज्ञ लोक आहेत, त्यांनी लिहिलेली पुस्तकं वाचली, त्यांनी सांगितलेली साधना केली, भक्ती केली, मग ती फलदायी ठरते. तो अभ्यास केला तर मग तो आपल्याला अनुभव घेता येईल. म्हणजे त्यांना जे काही ते त्या ज्ञानाचा उपयोग झाला तसं आपल्यालाही होईल. असं म्हणून अभ्यास हवा, ही गोष्ट आपल्याला पटेल. अभ्यासापेक्षा ज्ञानश्रेष्ठ ही गोष्ट आपल्याला पटेल. की नुसतं भरड वाचन नाही, नुसती इन्फॉर्मेशन गोळा करणं नाही, नुसतं पाठांतर करणं नाही, नुसतं सराव करणं नाही, तर आता खोल शिरायचं आणि ज्ञान संपादन करायचं. त्या अभ्यासापेक्षा ज्ञानश्रेष्ठ ही गोष्ट आपल्याला पटेल. आता पुढे म्हणतात ज्ञानात ध्यान विशिष्यते. ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ. आता ध्यान म्हणजे काय समजून घ्यायला हवं. त्याला श्रेष्ठ म्हटलं आहे ना, की हे ज्ञान मला आता एवढे ग्रंथ अभ्यासले, पुन्हा पुन्हा वाचले, त्या ग्रंथांवरती अनेकांनी जे भाष्य केलं तेही वाचलं. ते म्हटलं नाही, याच्यापेक्षा ध्यान श्रेष्ठ, ते समजून घ्यायला पाहिजे. ध्यान ही तसं म्हटलं तर अंतरंग साधन आहे. 6वा अध्याय आपण पाहिलेला आहे. त्यामुळे ध्यानाचा अभ्यास काय असतो, तर ध्यानामध्ये त्या चंचल मनाला स्थिर करावं लागतं. त्याचे मन सारखं सारखं हे करू का ते करू, हे असं हवं आहे का तसं हवं आहे, हे असं संकल्प विकल्प मनाचे होऊ द्यायचे नाहीत. किंवा सगळ्या प्रकारच्या ज्या काही कामना असतील त्या कामनेतून त्याला पूर्णपणानं बाहेर काढायचं. सगळ्या कामना टाकूनच द्यायच्या. किंवा सगळी इंद्रिय जी आहेत त्या इंद्रियांवरती आपण विजय मिळवायचा. या सगळ्या गोष्टी ध्यानाच्या संदर्भात करायला लागतात. म्हणजे आपण म्हणणार की स्थिर बसायचं, स्थिर आसन पाहिजे. मग डोळे बंद केलेले आहेत, बाहेरचे आवाज पण आपल्याला ऐकू येत नाहीत. खरं ध्यान लागणं जर असेल तर खरंच बाहेरचे आवाज ऐकू येता कामा नयेत. किंवा काय गास गुणगुणतो आहे किंवा काहीतरी
कुकरची शिट्टी होते वगैरे. तर काही नाही, सगळी इंद्रिय ताब्यात घेतल्यामुळे इंद्रियांचे सगळे विषय सीमित झालेले आहेत. केवळ जो श्वास चालू आहे अशा ओम ओम सगळीकडे ओम अशा प्रकारचा आपण अनुभव घ्यावा, असा ध्यानामधला अभ्यास असतो. आता याचा अर्थच असा आहे की त्या मनबुद्धीला एकाच ठिकाणी स्थिर करण्यासाठी हा सगळा ध्यानाचा अभ्यास केला आहे. म्हणजे आता नुसतं अभ्यास ते करायचा आहे, नुसतं ज्ञान नाही गोळा करायचं आहे. तर अशा सगळ्या इंद्रियांना ताब्यात ठेवून त्या ज्ञानाला स्थिर करायचं आहे. म्हणजे अभ्यासापेक्षा ज्ञान हवं, ते ज्ञान पक्कं होण्यासाठी ध्यान करायला हवं. आता भक्तीच्या संदर्भातच विचार करायचा झाला तर असं 14 कोटी नाम घेतलं की भगवंत प्राप्ती होते, प्रत्यक्ष रामराय दर्शन देतात असं आपल्याला सांगितलं. गोंदवलेकर महाराजांकडे एक भगिनी गेल्या आणि म्हणाल्या की माझं झालं 13 कोटी नाम घेऊन. ती रोज मोजायच्या जप, त्यामुळे इतके दिवस इतकी वर्ष रोज इतका जप, माझा 13 कोटी जप झाला. महाराज म्हणाले अरे वा छान. तशी त्या म्हणाल्या अरे वा छान काय, मला रामाने दर्शन द्यायला पाहिजे. तुम्हीच सांगितलं आहे की 13 कोटी जप झाल्यावर रामराय दर्शन देतात, अजून मला दर्शन नाही झालं. महाराज हसले. महाराज म्हणाले बँकेमध्ये पैसे किती टाकले त्याची नोंद आहे तुमच्याकडे, पण तुम्ही वारंवार काढलेत त्याची नोंद नाही आहे. आपण आपल्या प्रापंचिक अडचणींच्या वेळेला जे की आपल्याला भगवंताची मदत होते ती त्या नामस्मरणातूनच झालेली आहे. हा मात्र भाव लक्षात नाही घेतला. तर अशा अशा गोष्टींचा विचार हा ध्यानाच्या मार्फत आपल्याला येतो. ध्यानाने चित्तवृत्ती आपल्या स्थिर होतात. भगवत प्राप्ती होण्यासाठी नाम घेणं सुरू आहे. एरवी पण आपल्याला अनुभव येतो की आपण नाम घेतोय असं दिसतं, पण तरी देखील आपलं नाम घेत असताना मन तिथे असतं की अनंत ठिकाणी असतं. त्याचा अभ्यास घेतला तर ते नाम किती वेळाचं होतं, किती होतं याचा आपल्याला अंदाज येऊ शकेल. म्हणजे 13 माळा केल्या तर 13 माळा म्हणजे 1300 वेळा भगवंताचं नाम घेतल्यावर खरं नाम, चित्तवृत्ती स्थिर झालेलं नाम असं किती वेळा आपलं घेऊन झालं, असा जर आपण हिशोब ठेवला तर आपल्या लक्षात येईल की मुखात नाम आहे परंतु मन कुठे कुठे आहे. ध्यानाचा अभ्यास का करायचा, तर चित्तवृत्ती स्थिर होण्यासाठी करायचा. म्हणून अभ्यास झाल्यावर ज्ञान झालं. ज्ञानापेक्षा जर ध्यान महत्त्वाचं सांगितलं. ते ध्यान का, तर नुसतं ज्ञान उपयोगाचं नाही. ते ज्ञान आपल्या चित्तवृत्ती स्थिर झाल्या तर ते पक्कं होतं, आणि ते पक्कं झालेलं ज्ञान आहे. आपल्याला चौथ्या भागाकडे जायचं आहे, कर्मफल त्याग. ध्यानापेक्षा सुद्धा कर्मफलाच्या त्यागाला महत्त्व आणखीन दिलेलं आहे. आता म्हणजे काय, खरं तर ध्यानामध्ये स्थिर असं नाही ना. ध्यानामध्ये कर्माचं खरं आहे, जे कर्म केलं की फळ ना. पण ध्यानामध्ये प्रत्यक्ष कर्म करायचंच नाही, त्यामुळे कर्माचं फळ चांगलं का वाईट, दुःख देणारं का सुख देणारं असं काही नाहीच आहे. पण ध्यानाला बसलं तरी मनाचं काही कर्म चालू असेल, त्या मनाच्या कर्माच्या फळाचा पण विचार करायला पाहिजे. तर अमुकच एक फळ मिळालं पाहिजे असा आसक्तीचा त्याग करायचा आहे. कर्म असं की फळ मिळणारच आहे, तुम्हाला हवं असो नाही तर नको असो. प्रत्येक कर्माचं फळ असतंच. ते आपल्याला हवं आहे तसं मिळेल किंवा न मिळेल, चांगलं मिळेल वाईट मिळेल हा भाग वेगळा. पण कर्म आलं की फळ आलंच. इथे म्हटलं आहे कर्म फळाचा त्याग करायचा. म्हणजे काय करायचा, तर म्हणजे असंच फळ मिळालं पाहिजे ह्या आसक्तीचा त्याग करायचा. जे मिळेल ते कर्म करायचं, जे फळ मिळेल ते. ही जी काही हे आहे तो भाव सगळ्यात श्रेष्ठ. म्हणजे अभ्यासापेक्षा ज्ञान, ज्ञानापेक्षा ध्यान आणि ध्यानापेक्षा या कर्माच्या फलाच्या आसक्तीचा त्याग. हे सगळं जर झालं तर त्यागात शांती निरंतरम. ह्या कर्मफलाचा त्याग झाला, कर्मफलाची आसक्ती संपली की निरंतर म्हणजे लगेचच शांतीचा अनुभव येतो. हे जे काही भगवत प्राप्ती आहे तोच हा अनुभव आहे. आता खरं असं आहे की कर्म करण्याची प्रेरणाच नाही आहे ना. ध्यानाच्या अवस्थेत गेल्यानंतर जे काही घडेल ते, पण मुद्दाम काही करावं अशी प्रेरणा नाही आहे. त्या फलात त्या होतोच आहे, कशाची आसक्ती नाहीच आहे. कर्माला प्रेरणाच नाही आहे. अमुक एक करावं, ध्यानाला बसलेलं आहे त्यावेळी हे नाही आहे. आणि ध्यानामध्ये शांती प्राप्त होतेच आहे. शरीरही स्थिर आहे, चित्तवृत्ती पण स्थिर होण्याचा प्रयत्न आहे. शरीराला, मनाला अंतर्बाह्य शांतीचा अनुभव मिळतो आहे.
पण त्या ध्यानामध्ये आत्ता म्हटलं तसं त्याचं की समाधान, तो जो काही आनंद मिळायला हवा आहे तो ध्यानात नक्कीच मिळेल. पण तो जर मिळाला नाही, म्हणजे चित्तवृत्ती स्थिर झालेल्या नसतील तर तो आनंद मिळणार नाही. नाहीतर त्याच वेळेला हा अनुभव मिळणार आहे शांतीचा. पण ध्यानामध्ये जर तो अनुभव मिळाला नाही तर याचा मग आपण काय विचार करा, उगाचच माझा वेळ वाया गेला, काही तो शांतीचा समाधानाचा आनंदच मिळाला नाही. एकच मिनिट. तर असा शांतीचा अनुभवच मिळाला नसेल तर आपल्या लक्षात असं येतं की अरे हो, त्या माझा जो वेळ दिला ध्यानासाठी त्या चित्तवृत्ती पण स्थिर झाल्या नाहीत, मग माझं काही समाधानच मिळालं, ध्यान लागलंच नाही आज, आणि मग तो शांतीचा समाधानाचा अनुभव पण नाही, वेळ वाया गेला असं आपल्याला वाटायला लागतं. म्हणून ध्यान जमणं म्हणजे समाधानाचा अनुभव येणं. आता ध्यानामध्ये हा समाधानाचा अनुभव यायला हवा असला तर ध्यानाच्या काही गोष्टी आहेत की कसलंही दडपण असता कामा नये. आपण 6वा अध्यायाचा अभ्यास होता तेव्हा पाहिलं होतं की मन कसं शांत असलं पाहिजे, कुठल्याही प्रकारचं दडपण असता कामा नये. स्वस्थ आपण बसलो आहोत आणि मग आता स्वस्थ बसलो आहोत, कुठल्याही प्रकारचं कर्म करतच नाही आहोत, पण मनानं सुद्धा कर्म करायचं नाही आहे. त्याचे की स्थिर बसायचं आहे, ते नुसतं आसनाचं स्थिरता नाही आहे, मनाची पण स्थिरता करायची आहे. त्यामुळे जर मनही स्थिर नाही झालं तर काहीतरी मन कर्म करत राहणार ना, तर तेही करायचं नाही आहे. असं जेव्हा होईल म्हणजे मग तो कर्मफळाची आसक्ती नाही, कर्मफलाचा त्याग होईल, आणि तो त्याग झाला की मग ते ध्यान लागणं किंवा तो जे काही समाधानाचा आनंदाचा अनुभव आहे तो मिळणं आहे. म्हणजे त्यासाठी आधीच्या सगळ्या पायऱ्या करायलाच हव्यात. ध्यान, कर्मफलाचा त्याग आणि आनंद हे सगळं एकाच ह्याच्यात मिळणारच आहे. परंतु तत्पूर्वी आपल्याला अभ्यास करायला हवा, ज्ञानप्राप्ती व्हायला हवी, ध्यानाचा अभ्यास करायला हवा, सराव करायला हवा. तेव्हा आपल्याला कर्मफलाच्या आसक्तीचा त्याग होईल आणि समाधानाचा अनुभव घेता येईल. पण हा सगळा क्रम असाच असला पाहिजे. अभ्यासातून ज्ञानाकडे, ज्ञानातून ध्यानाकडे, ध्यानातून कर्मफल त्यागाकडे आणि त्याच्यातून शांती समाधानाकडे, असंच जर झालं. ह्यालाच आपण दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञ म्हटलं आहे, 6व्यामध्ये योगी म्हटलं आहे, आता आपण ज्ञानी भक्त म्हणतो आहोत. हे सगळी लक्षणं जी आहेत ती एकाचीच आहेत, हाच क्रम भगवंतांनी सांगितला आहे. पण क्रमामध्ये बदल करून चालणार नाही. असंच अभ्यास करायचा, ज्ञानप्राप्ती करायची, स्वाभाविकच ध्यानाचा अभ्यास करायचा, कर्मफलाची आसक्ती सोडायची आणि शांती समाधानाचा अनुभव घ्यायचा. सोपं नाही आहे. माऊलींच्या चरित्राचा जर आपण क्षणभर विचार केला ना, तर माऊलींनी आपले अनेक जन्म झाल्याचे स्वतःच सांगितलं आहे, आणि अनेक जन्म या क्रमाने मी अभ्यास केला आहे असं पण सांगितलं आहे. माऊली म्हणतात, मला हे एकदम असं गीतेचं भाष्य करता आलं, हे अचानक नाही आलेलं. सत्यवादाचे तप वाचा केले अमित कल्प. अमित, मोजता येतील नाही इतक्या कल्प, मोजताच येणार नाही इतके कल्प मी सत्यवादाचं तप केलं आहे, वाणीचं तप केलं आहे. सत्यच बोलण्याचं वाणीचं तप अमित कल्प केलेलं आहे. तेव्हा माझ्याकडून हे गीतेचं तत्त्वज्ञान मराठीमध्ये आणण्याचं काम झालं. याच क्रमाने माऊलींनी हे तपश्चर्या केले, यापेक्षा वेगळा मार्ग नाही. अभ्यास, ज्ञान, ध्यान, कर्मफलत्याग आणि शांती समाधानाचा अनुभव, तेव्हा हे असं मोठं भगवत कार्य या संतांकडून होतं. आता ह्याच्यात सगळ्यात गीतेने ज्ञानाला महत्त्व दिलंच आहे. ज्ञान नाही असं चालणारच नाही. ज्ञानाला सगळ्यात महत्त्व आहे. अगदी मनाला आणि बुद्धीला जो काही समत्व यायला हवं, हा जो श्रेष्ठ योग आहे तो ज्ञानामुळेच येतो आहे. त्यामुळे ज्ञान महत्त्वाचं आहेच. अगदी दुसऱ्या अध्यायात सांख्ययोग आपल्याला सांगितला, तेव्हाच भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की ज्ञानप्राप्ती झाली कीच तुझा मोह नाहीसा होईल. असं मी सांगून नाही होणार. ज्ञानाची प्राप्ती, आत्मज्ञान म्हणजे काय तुला जेव्हा कळेल तेव्हा तुझा मोह नाहीसा होईल. किंवा 3ऱ्या, 4थ्या, 5व्या तिन्ही अध्यायांमध्ये कर्माचं भगवंतांनी महत्त्व सांगितलं, तेव्हाही कर्माचा शेवट ज्ञानप्राप्तीमध्येच आहे असंच सांगितलं की कर्म कर, त्याचा शेवट तिथेच आहे, ज्ञानप्राप्ती. ज्ञानाला महत्त्व आहे. 6व्या अध्यायामध्ये ध्यानयोग सांगितला, ध्यानातून सुद्धा आत्मज्ञानाची प्राप्तीच सांगितली. 7व्या अध्यायामध्ये 4 प्रकारचे भक्त सांगितले, त्या 4 प्रकारच्या भक्तांमध्ये सुद्धा ज्ञानी भक्तच मला आवडतो असं पण सांगितलं. त्या ज्ञानाला भगवंतांनी सगळीकडे महत्त्व दिलं आहे. ज्ञान श्रेष्ठ आहेच.
म्हणजे अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आणि ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ जे म्हटलं असतं ते ज्ञान हे श्रेष्ठ आहेच, त्याची श्रेष्ठता कमी झालेली नाहीच आहे. पण ज्ञान झालं तरी कर्म करावंच लागतं. कर्म काही टाळता येणार नाही आहे. अयोध्येला राम मंदिर झालं. हजारो वर्षांची आपली मोठं स्वप्न पूर्ण झालं. आता अयोध्येला राम मंदिर झालं ही माहिती आपल्याला मिळाली, हे ज्ञान आपल्याला झालं. पण प्रत्यक्ष पाहायचं असेल तर कृती करावीच लागेल. स्वाभाविकच आहे. अमुक एक स्तोत्र दिवसातून 3 वेळा म्हटलं तर अमुक रोग बरा होतो. ही माहिती मिळाली आपल्याला. हे आपल्याला ज्ञान झालं असेल तर आपल्याला तो प्रयोग करायला हवा, 3-3 वेळा म्हणायला हवं, कर्म करायला हवं. आमच्या शाळेला ते रोज आम्हाला योगाच्या वर्गामध्ये टॅपिंग शिकवतात. आता ते टॅपिंग शिकवतात ते सांगतात, की मी आत्ता एकदाच करून घेणार आहे, पण तुम्ही दिवसातून 3-3 वेळा करा बरं का. तर ते 3-3 वेळा करायला हवं, तर आपल्याला त्याचा फायदा काय आहे तो कळणार आहे. औषधाची गोळी दिवसातून 3 वेळा घ्यायची आहे. 3 वेळा ती घ्यायला हवी, तेव्हा त्याचा परिणाम आपल्याला दिसणार. म्हणजे कृती करायलाच हवी. ज्ञान आलं की कर्म करायलाच हवं. त्यामुळे ज्ञान महत्त्वाचं आहेच. ज्ञानानंतर ते कर्मही महत्त्वाचं आहे. आपण आता व्यावहारिक गोष्टीतली उदाहरणं देऊन हे कर्म करायलाच हवं हे अगदी आपण नक्कीच पटवून घेऊ. आपण विचार करतो आत्मज्ञानाचा. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. हे आत्मज्ञान झालं की कर्माची गरज नाही असं आपल्याला वाटेल. तर आता आपण पाहिलं की मग काय होईल? म्हणजे अयोध्येचं राम मंदिर इतक्या वर्षांच्या तपश्चर्येने झालं आहे, ही माहिती मिळाली, इच्छा झाली आणि आपल्याला कर्म प्रत्यक्ष करायला हवं. आता आपण पाहतोय की ध्यानाच्या मार्गाने खरंच ध्यानातला जो आनंद आपण घेतला ना, तर ध्यानात प्रत्यक्ष जाऊन आल्याचा आनंद मिळेल. तो हनुमंत घेऊन गेला होता ना खिचडीचं काय भाकरीचं पातेलं घेऊन समर्थांना द्यायला. त्याला कसं जमलं? तर हा हा भाव मनात ठेवला तर हे असं बसल्या जागी ध्यानामध्येच तो आनंद आपल्याला घेता येईल. म्हणून अभ्यासापेक्षा ज्ञानश्रेष्ठ. ज्ञानातून जे जे की प्राप्त व्हायचं आहे ते ध्यानमार्गामध्ये प्राप्त होऊ शकेल. म्हणजे आता व्यवहारातल्या उदाहरणांमध्ये आपल्याला प्रत्यक्ष कर्म करायला हवं, गोष्ट खरी आहे. पण मुद्दा असा आहे की का बरं ध्यान? तर ध्यानाच्या मार्फत आपण चित्तवृत्ती स्थिर केल्या तर तो जो अनुभव आहे तो आपण घेऊ शकतो. म्हणजे ज्ञान म्हणजे समजणं, कळणं, पुन्हा पुन्हा उजळणी करणं. मगाशी जसं म्हटलं की लहानपणी अध्याय पाठ केला. आत्ता आपण त्याचा अर्थ समजून घेतो आहे. त्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहेच आणि ते समजणं हे हे पण महत्त्वाचं आहे. नुसतं चालणारच नाही. त्यामुळे आता त्याच्यापेक्षा तो समजणं आणि ते लक्षात ठेवणं, त्याचा उपयोग जीवनभर करणं, हे ध्यानाचं काम आहे, चित्तवृत्ती स्थिर करण्याचं. म्हणून तेही श्रेष्ठ. अगदीच आत्मज्ञानाचा विचार करायचा झाला तर आपण जे वेदातली वाक्य आहेत त्याचे अर्थ आपल्याला कळतात. जसं म्हटलं आपण अहम ब्रह्मास्मी या शब्दांचा अर्थ आपल्याला कळतो. पण या शब्दांचा अर्थ कळणं म्हणजे ज्ञान, पण ह्याची अनुभूती आपल्याला येत नाही. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, हा अर्थ कळला, काय महत्त्व आहे ते पण कळलं. अनुभूती येण्यामध्ये अडचणी असतात. अडचणी काय असतात? आपल्याला कितीही जरी माहिती असलं की मी म्हणजे ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, मी म्हणजे ब्रह्म आहे. हा देह मला काही 70, 80, 90 वर्ष जे काही आयुष्य असेल तेवढा मिळालेला आहे आणि मग हा देह टाकायचा आहे आणि मग माझ्या काय पापपुण्याच्या हिशोबाप्रमाणे मला दुसरा देह मिळणार आहे वगैरे वगैरे. पण मी जो काही आहे तो मी आहेच आहे. मी म्हणजे माझं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाला धक्का लागणार नाही. नैनम छिन्नन्ति शस्त्राणि नैनम दहति पावका वगैरे वगैरे. त्यामुळे मी आत्मा आहे आणि आत्मा अमर आहे, हा देह जाणार आहे, हे ज्ञान म्हणून मला कळलं, त्याची अनुभूती नाही. तो देह म्हणजे मी नाही आहे हे कळलं असलं तरी देखील त्या देहाच्या ममत्वात मी अडकते ना. त्यामुळे ते नुसतं शब्दशः कळलेलं असतं. हे जे काही ज्ञान खरं म्हणजे होईल तेव्हा जो शांतीचा अनुभव येईल. आता माहिती होणं, पुन्हा पुन्हा ऐकणं इथपर्यंतच प्रगती. आता हे चित्तवृत्तीमध्ये पक्कं होणं आणि शरीर आहे का नाही काय असा विचार, म्हणजे मृत्यूचं भय जाणं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या पुढल्या ध्यानाच्या आणि कर्मफल त्यागामध्ये आणि त्याच्यानंतर शांतीचा अनुभव अशामध्ये आहे. जे तो आपण कितीही जरी तो देह म्हणजे मी नाही असं कितीही जरी मानलं तरी देखील हे आहेच. अहम ब्रह्मास्मी हे सगळं जे काही आहे इथपर्यंत ठीक आहे, मी सगळीकडे ब्रह्म आहे.
याचा अनुभव नाही. आपण देहाच्या मायेमध्ये अडकतोच. सर्वम खलु इदं ब्रह्म. सगळ्या ज्या काही वस्तू आणि पशुपक्षी प्राणी सगळं जे काही आहे ते सगळं म्हणजे ब्रह्म आहे. कळायला ठीकच आहे, सर्वम खलु इदं ब्रह्म. पण तरी देखील हे माझं घर, ते तुमचं घर, हे आहेच ना. कुणाच्याही घरात सर्वम खलु इदं ब्रह्म असं म्हणून चालणार आहे का? नाही चालणार. हे माझं व्यवहारामध्ये ह्या सगळी गोष्टी आहेतच. भगवंताला आपण तत्त्वमसी असं म्हणतो, की मी आणि भगवंत एकच, तत्त्वमसी. हे सगळं म्हणायला ठीक आहे. पण तरी देखील सगुण रूपातलाच भगवंत आपल्याला पूजा करायला लागतो. समोर मूर्ती लागतेच की. भगवंत तू वेगळा आणि मी वेगळी असाच आपल्याला करावं लागतं. त्यामुळे तत्त्वज्ञानाच्या भाषेमधला हा अर्थ समजणं, पुन्हा पुन्हा समजून घेणं, अनेक लोकांच्या माहितीतून समजून घेणं, त्या शांती समाधानाचा अनुभव मिळवण्यासाठीची जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी मात्र अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आणि ध्यानापेक्षा जेव्हा आपण सगळ्या कर्मफलाच्या आसक्तीचा त्याग करू त्यावेळेला तो अनुभव आपल्याला येईल. म्हणजेच भगवत भेट होईल. शांतीचा समाधानाचा अनुभव येईल म्हणजे काय, तर भगवंताची भेट, मोक्ष, काय त्याला नाव द्यायचं असेल ते सगळं घडेल असा त्याचा अर्थ. आता ही जी काही ध्यानाच्या अभ्यासानं अंतरंग साधनेनं हे साधता येईल असं म्हटलं. आपण 6व्या अध्याय ध्यानयोगामध्ये हा सगळा विचार केलेला आहे. ध्यानामध्ये चित्तवृत्ती स्थिर करायच्या म्हणजेच सगळ्या कामनांचा त्याग करायचा. काही मनामध्ये इच्छा ठेवायची नाही. जे काही भगवंत कर्मफळ देईल ते स्वीकारायचं असा त्याचा अर्थ. म्हणजेच मग ते मनबुद्धीचं समत्व राहतं. हवा आहे एक, मनाला एक हवा आहे आणि प्रत्यक्ष ते नाही मिळालं तर असं काही नाही. जे मिळेल त्याच्यामध्ये समाधान मिळवायचं असं ध्यानामध्ये मन एकाग्र करायचं आणि कर्मफलाचा त्याग करायचा. मग आता ह्या एकंदर सगळ्या 12व्या अध्यायातल्या ह्या 4 गोष्टींमधून नंतर शांती समाधान मिळणार आहे असं जे आपण पाहिलं त्याच्यात आपल्याला काय काय जमलं असं जर आपणच आपल्याला प्रश्न विचारला तर काय काय जमायला हवं, काय काय जमलं म्हणण्यापेक्षा काय काय जमायला हवं, तर मी करता या भावनेचा त्याग करता आला पाहिजे. मी केलं असं काहीच वाटतं का नाही, मी कोणी करणारा वगैरे नाहीच आहे. भगवंतच जर सगळीकडे आहे तर मी केलं असा मी अहंकार कुठे येता कामा नये किंवा अमुकच फळ या विचाराचा पण त्याग करता आला पाहिजे. मी केलेल्या कर्माचं फळ अमुकच मिळालं पाहिजे असं मुळीच वाटता कामा नये. कर्म करायचं छान, अगदी प्रेमाने मनापासून प्रयत्नपूर्वक सगळं करायचं, पण त्याच्यातून अमुकच फळ मिळेल असा भाग ठेवायचा नाही. हे दुसरं आपल्याला जमलं पाहिजे. नंतर आसक्तीचा नाश, कुठल्याही प्रकारची आसक्ती असता कामा असता कामा नये. दुराग्रह कसला असता कामा नये. अंतःकरण शुद्ध ध्यान जमलं पाहिजे ना, ते अंतःकरण शुद्ध पवित्र असलं पाहिजे. या 5 गोष्टी जमल्या तर अनंतरम लगेचच शांतीचा अनुभव येईल असं भगवंत आपल्याला या 12व्या श्लोकात सांगतात. आता या सगळ्या गोष्टी जमण्यासाठी, ह्या सगळ्या गोष्टी जमायला आपल्याला अभ्यास करायला हवा. तो काय करायचा, तर निंद्या ग्रंथांचा अभ्यास करायचा आहे, संत साहित्याचा अभ्यास करायचा आहे, सत्संगामध्ये राहायचं आहे. हळूहळू आपली तयारी संत करून घेतात तशी ते करून घेतील. आणि असं करणारा जो ज्ञानी भक्त आहे, नुसता भोळा भक्त नाही, ज्ञानी भक्त जो आहे तो भगवंताला प्रिय आहे. भगवंत आपल्यासाठी एनी टाईम एनीवेअर उपलब्ध आहे. आपण उपलब्ध आहोत का याचा विचार करायचा. आपण उपलब्ध असलो तर जमलं, तो आहेच, तो रेडीच आहे सगळ्यांसाठी, सगळ्या वेळेला सगळ्या ठिकाणी तो उपलब्ध आहे. आपलं आता बघायचं, त्यासाठी आपल्याला चिकाटीनं हे सगळं करायला पाहिजे. बरं, आपलं होतं का आपल्याला सगळं लगेच लागतं. आज साधना केली की लगेच आपल्याला असं वाटतं की लगेच आपल्याला भगवंताचं दर्शन झालं पाहिजे, लगेच आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती झाली पाहिजे. असं नाही होणार. हे चिकाटीचं काम आहे. किती वेळ लागेल. मग अशी म्हटलं ना, ज्ञानेश्वर माऊलींनी असं म्हटलं, अमित कल्प. आता आपलं तर काय, किती कल्प, किती जीव म्हणतात तसे, किती वेळा येऊ यावेळी, किती वेळा व्हायला पाहिजे, तर अशी आपली परिस्थिती. तेव्हा या सगळ्या 4 श्लोकांमध्ये जी काही भगवंतांनी साधना सांगितली ती सगळी अशी प्रामाणिकपणानं केली तर आपल्याला ह्या प्रकारचा अनुभव मिळेल असं भगवंत सांगत आहेत. यानंतर मग हा जो ज्ञानीभक्त, आता आपल्याला लक्षात आलं की हे ज्याला जमलं त्याला ज्ञानीभक्त म्हणायचं. या ज्ञानीभक्ताची लक्षणं या अध्यायाच्या आता अखेरच्या टप्प्यावर, म्हणजे 8 श्लोक आहेत आता, 13व्या श्लोकापासून 20व्या श्लोकांपर्यंतच्या 8 श्लोकांमध्ये भगवंतानी भगवंताला प्रिय असणाऱ्या
या ज्ञानी भक्ताचं वर्णन केलं आहे. म्हणजे त्याच्याजवळ कोणते कोणते गुण आहेत ते सांगितलेले आहेत. आता आपण 2 प्रकार आहेत. ते गुण आपल्यामध्ये घेणं, की आपल्याला तपासणं आणि ते गुण आपल्यामध्ये येणं, यासाठी प्रयत्न करणं. अशासाठी या 8 श्लोकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. अगदी स्पष्टपणा सचमे प्रिय हा सगळीकडे भगवंत सांगणार आहे, की असा जो गुणी आहे ना, तो ज्ञानी भक्त मला प्रिय आहे. तो ज्ञानी भक्त मला प्रिय आहे. भगवद्गीतेत भगवंतानी अर्जुनाला तू मला प्रिय आहेस असं अनेकदा सांगितलेलं आहे. आणि इथे तुमच्या आमच्यासाठी हे गुण असणारा जो भक्त आहे ना, तो मला प्रिय आहे, तो मला प्रिय आहे असं सांगितलेलं आहे. त्यामुळे भगवंताला प्रिय होण्यासाठी गुणांची जी यादी भगवंतानी आपल्यासाठी दिली आहे, ते गुण आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया. आज या 13व्या श्लोकामध्ये 7 गुण भगवंतांनी दिले. असे काय 7ही गुण आपल्याला अनोळखी आहेत अशातला काही भाग नाही आहेत. आता त्यातले बारकावे फक्त आपल्याला समजून घ्यायचे. आपण जेव्हा म्हणतो की नाही बाबा माझा कोणाबद्दल द्वेष नाही, मला कोणाबद्दल मत्सर नाही, आणि मग पहिल्याच गुणांसाठी भगवंतांनी सांगितलं अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. यादी दिली. 7 गुण भगवंतांनी या श्लोकात सांगितलं आहे. ज्ञानी भक्ताचं वर्णन करतात की ज्ञानी भक्ताजवळ हे गुण आहेत. खरं तर पाहायला गेलं ना तर हे सगळे भगवंताचे गुण आहेत. हे माणसाचे गुण नाही वाटत, पण ज्ञानी भक्ताचे गुण आहेत. म्हणजे असं आहे की ते भगवंताचे गुण. आता ज्ञानी भक्त म्हणजे कोण माहिती आहे का? देहधारी भगवंतच. ज्ञानी भक्त म्हणजे देहधारी असणारा भगवंतच आहे. आणि त्यामुळे सगळे जे काही आता आपण गुण पाहणार आहोत 10 श्लोकांमध्ये 8 श्लोकांमध्ये, ते आपल्याला असं वाटतं की हे माणसात भगवंताचेच गुण आहेत. आणि ते सगळे जो कोणी आत्मसात करेल तो भगवंताचा लाडका भक्त होणार आहे असं भगवंतांनी सांगितलं आहे. आपण ना सगळ्या संतांच्या बद्दलची जी घोषणा करतो ना, अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म, हे कोणासाठी म्हणतो आपण? भगवंतासाठीच म्हणतो. त्याच भगवंताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संतांना आपण तसंच म्हणतो. ते परमात्मा आहेत. आणि म्हणून मी असं म्हटलं की तो जो ज्ञानी भक्त आहे तो देहधारी भगवंतच आहे, प्रत्यक्ष परमात्माच आहे. तो प्रत्यक्ष परमात्माच हे सगळे गुण घेऊन आपल्याला प्रत्यक्ष रूप दिसावं म्हणून संतांच्या रूपाने आलेला असतो. याच्यासाठीचे जे गुण सांगितले, पहिला गुण सांगितला आहे सर्वभूतानां अद्वेष्टा. सहज कळणारी गोष्ट आहे की कुणाही विषयी, कुठल्याही भूतमात्राविषयी जराही द्वेष असू नये. पहिला गुण सांगितला. हा जो भगवंताचा लाडका भक्त होणार आहे त्याचा गुण काय की याला द्वेष मत्सर माहितीच नाही. कुणाही बद्दल, कुणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे, तसं आहे, द्वेष नाही कुणाचा. दुसरा सांगितला मैत्र हा, सर्वांच्याबद्दल मैत्रभाव, सगळ्यांच्याबद्दल प्रेम, सगळ्यांशी मैत्री, जगमित्र असा हा ज्ञानी भक्त असला पाहिजे. तिसरं म्हटलं आहे करुणा हा, अत्यंत दया अंतःकरणात असली पाहिजे. चौथं म्हटलं आहे निर्मम, सगळं स्वतःचं काही नाही, सगळं आपलं, माझं असं काही, निर्मम माझं काहीच नाही. निरहंकारी, अहंकार नाही. समदुःख सुख, सुख दुःख समान वाटणारा, सगळ्यांना समान असणारा, सुख येवो दुःख येवो, तो मात्र समान दृष्टीनेच बघणारा त्याच्याकडे. आणि क्षमाशील. अशा 7 गोष्टी भगवंतांनी ज्ञानी भक्तासाठीच्या सांगितल्या. एकेकाचा आपण विचार करू. हा आता भगवंतांनी सांगितलं की हा मला प्रिय. आणखीन काही गुण आहे, पण या 7 गुणांचा विचार केला तरी देखील आपल्या लक्षात येतो की हे अवघड आहे. ह्या सगळ्या गुणांचा विचार केला आपण कुठे कुठे कमी पडतो हे आपल्या लक्षात येईल. पहिला शब्द आहे अद्वेष्टा. आता मी म्हटलं तसं की आपण सुद्धा कोणाहीबद्दल द्वेष करत नाही, कोणाहीबद्दल मत्सर करत नाही असं अगदी ठामपणा म्हणू शकतो की नाही वा माझ्याही मनात कोणाचा द्वेष नाही. आणि आता आपण असंही म्हणायला हरकत नाही किंवा आपल्या मनात येतच तसं की आपण समजा अगदी एखाद्या व्यक्तीच्या बद्दलचे जुने अनुभव आपले कटू असतील आणि त्या व्यक्तीचं जे स्मरण झालं तरी तिच्याही बद्दल मनात विचार, जाऊ दे, झालं ते झालं, पण त्यांचंही चांगलं होऊ दे, त्याचंही भलं होऊ दे, अशीच आपण देवाला प्रार्थना करतो. एवढा नक्कीच आपला बदल झालेला आहे. जो काही ज्ञानेश्वरी दासबोध गीतेचा आपण अभ्यास करतो आहे, आपल्याला तपासताना आपण कमी कशाला लेखायचं. खरंच आपल्या मनामध्ये द्वेष नाही आहे, मत्सर नाही आहे. कुणीही असं आपल्याशी गैर वागणारा झालेला आहे, पूर्वी होऊन गेला आहे, त्याच्याही बद्दलचा विचार मनात आला तर त्याचं वाईट व्हावं असं नाही आपण म्हणत. जाऊ दे, झालं गेलं,
संपून गेलं, आता नाही परत विचार करायचा, असंच आपण मनात म्हणतो. त्यामुळे अद्वेष्टाचा थोडासा भाव. पण आता त्या शब्दाचा जेव्हा आपण खोलात अर्थशिर बघू तेव्हा आपल्याला कळेल की अजून आपल्याला किती अभ्यास करायला हवा आहे. अद्वेष्टा शब्दाचा अर्थ आहे की म्हणजे सगळं जे काही आहे ते सगळ्यांवर प्रेम करायचं आहे, सगळ्यांवर प्रेम करायचं आहे. हा जो ज्ञानीभक्त आहे कुणालाच तो दूर लोटत नाही आहे, आपला परका असा भावच नाही आहे. द्वेष नाही, तिरस्कार नाही, जे जे देखीचे भूत ते ते मानिजे भगवंत, असा सगळा विचार त्याचा आहे. आणि हे नुसतं म्हणायचं नाही बरं का, प्रत्यक्ष तसं आचरण, प्रत्यक्ष त्याचा अनुभव ते घ्यायचं, सगळ्यांवर प्रेम करायचं. लहान बाळाचं जसं निरागस असतं, सर्वांवरती तसं प्रेम असतं. थोडं ते मोठं झालं, त्याला आपली माणसं दुसरी माणसं कळायला लागलं, व्यवहार कळायला लागलं, अनेक व्यक्तींच्या संपर्कात ते बाळ यायला लागलं की मग त्याला हे कळतं आपलं काय परकं काय, आवडतं काय, नावडतं काय, वगैरे वगैरे. आणि मग त्याच्यातून राग प्रेम निर्माण होतं. आवडत्या व्यक्तींना टाळण्याकडे आपला कल जातो. आता इथे जे की आहे हा ज्ञानीभक्त जो आहे ना, त्याच्याजवळ हे नाही, टाळाबिळायचं काही नाही, सगळीच त्याची लगेच काही कटुता आली तरी दुसऱ्या क्षणाला ती गेलेली असते. आणि पुन्हा म्हणजे जसं महाराजांचं गुंजारकर महाराजांचं आपण उदाहरण देतो की कोर्टामध्ये भावाबरोबर केस चालली होती, पण दुपारच्या जेवणाला भावाला बरोबर घेऊन जेवत आहेत. म्हणजे व्यवहार वेगळा आणि हे वेगळं, अशा प्रकारचं या संतांचं आचरण असतं. याला अद्वेष्टा म्हणायचं. जगाचा खरा नियम काय आहे की कोणी आरही म्हटलं की काय म्हणायचं, जो माझ्याशी जसा वागतो तसं मी त्याच्याशी वागणार, असा खरा म्हणजे व्यवहार असतो. पण संत मात्र कोणाशीच वाईट वागायला तयार नाहीत, कोणीही कसंही वागू द्या, आपण चांगलंच वागायचं. म्हणजे त्या तुकाराम महाराजांना त्या मंबाजीनं इतकं छळलं, इतका त्रास दिला, इतके हाल केले, पण त्याचं वाईट व्हावं असं कधीच तुकाराम महाराजांच्या मनात सुद्धा आलं नाही. ज्ञानेश्वर माऊलींना त्या तत्कालीन समाजामध्ये किती किती त्रास झाला, परंतु त्यांचं वाईट व्हावं असं ते कधीच मनात त्यांच्या आलं नाही. कृती तर दूरच, पण मनात सुद्धा आलं नाही. संत साधूंना सज्जनांना त्रास दिल्याच्या कितीतरी घटना आहेत. बरं त्या काय भूतकाळात होत्या, आजही आहे. चांगलं काम करणाऱ्यांना किती किती दोष दिले जात आहेत, किती किती खोटी बाळण त्यांच्याबद्दल आणली जात आहेत, नको नको त्या गोष्टी त्यांना बोलल्या जात आहेत. पण समाजाला दोष न देता आपलं काम करत राहणं हे ह्यांनाच जमतं, ज्ञानी भक्तालाच जमतं. खरोखरच असं वाटतं. आज मोदींना वाईट म्हणणाऱ्यांची यादी वाचली तर असं वाटतं किती किती दोष द्यायचे, किती दोष द्यायचे, किती माणसांनी त्या सहन करायचं. पण त्यांनी कधीच समाजाला दोष दिला नाही, कधीच कोणाचा द्वेष केला नाही. अगदी संबंध मला त्या दिवशी अगदी भाषण ऐकत होते, पण भाषणामध्ये म्हणजे दुसऱ्या पार्टीच्या नेत्याचं नावसुद्धा घेतलंही तरी दोष तर नाहीच, पण आपल्याला काय करायचं आहे, देशासाठी काय करायचं आहे, आम्ही काय करू हे सांगितलं, पण दुसऱ्याला दोष दिला नाही. ह्याला आहे ना, ह्याला म्हणायचं अद्वेष्टा. जराही दुसऱ्याला दोष दिलेला नाही. म्हणजे संतांचं तर आहेच, ज्ञानेश्वरांना आणि भावंडांना कधीही त्या भावंडांनी प्रत्युत्तर दिलेलं नाही, आपल्या लेखनात कुठे लिहिलं नाही. निरपेक्ष विशुद्ध प्रेम ज्याला म्हणतो ना, तसं सगळ्यांबद्दल असणं, याला अद्वेष्टा म्हणायचं. म्हणजे त्यांनी तर परमेश्वराकडे प्रार्थना करताना जे खळांची वाकुडी मोडे तया सत्कर्मी रती वाढे अशीच केली, की ठीक आहे त्यांनी ते तसं वागले तर त्यांच्यामध्ये बदल होऊ दे, त्यांचं कधीच वाईट केलं नाही. हा जो काही मनाचा मोठेपणा आहे हा या ज्ञानी भक्ताजवळ असतो. संतांजवळ जसा दिसतो आपल्याला तोच भगवंत सांगतोय की ज्ञानी भक्ताजवळ असतो. म्हणजे नुसत्या शब्दाने नाही, हृदयापासून सगळ्यांवर प्रेम करणारा त्याला अद्वेष्टा असं म्हणायचं. त्यामुळे अगदीच फक्त द्वेष करत नाही, मत्सर करत नाही, कोणाला वाईट म्हणत नाही, एवढं पुरणार नाही. तर असं आपल्याशी गैर वागणाऱ्यांशी सुद्धा आपल्याला चांगलं वागता आलं पाहिजे. नेहमी एक उदाहरण देतात आपल्या अवयवांचं, की अवयवांचं का एकाच देहाचे अवयव, त्यांचं किती निरपेक्ष प्रेम एकमेकांवर आहे, बोलून दाखवत नाहीत. पायाला ठेच लागली की डोळ्यातून पाणी येतं, पटकन हात औषध लावायला जातात. हे काय आहे, हे निरपेक्ष प्रेम आहे. असं प्रेम ज्याचं असतं सगळ्यांवर, पशुपक्षी प्राणी मात्र भूत मात्र सगळ्यांवर, वनस्पती सगळ्यावर, त्याला म्हणायचं अद्वेष्टा. ज्ञानी भक्ताला
म्हणजे माणसामधला तर भेद दिसत असतोच, दिसत नसतो असं नाही. ज्ञानदृष्टीनं त्यांना फरक जरी दिसत असला तरी ज्ञानदृष्टीनं त्यांच्या अंतरंगामधला असणारा परमेश्वर त्यांना दिसतो. म्हणून ते सगळ्यांशी असे अद्वेष्टा वागू शकतात. संत ज्ञानी भक्त काही म्हणा, असं त्यांचं अत्यंत मृदू नवनीतासारखं असं त्यांचं हृदय असतं. याला म्हणजे असं असं ना की आपल्या सगळ्यांच्यामध्ये चैतन्य नावाची, आत्मतत्व नावाची चैतन्य शक्ती, चितशक्ती आहे, सगळ्यांमध्ये आहे. ती ती जी चितशक्ती आहे ना, ती म्हणजे या संतांचं किंवा ज्ञानी भक्ताचं हे अद्वेष्टा गुण आहे. म्हणजे काय, तर सगळ्यांच्यामध्ये आत्मतत्व आहे, सगळ्यांच्यामध्ये चैतन्य आहे. मग खुनी आहे, दरोडेखोर आहे, चोर आहे, वकील, न्यायाधीश आहे, पोलीस आहे, या प्रत्येकामध्ये ते चैतन्य किंवा ती शक्ती आहे. ती कशी, हा चोर आहे मग ह्याच्यामध्ये मी राहणार नाही, हा न्यायाधीश आहे ह्याच्यामध्ये असं ती नाही म्हणत. ती शक्ती सगळ्यांच्यामध्ये आहे. तसं प्रेम सगळ्यांच्यामध्ये आहे असा हा ज्ञानीभक्त असतो. असं ते अद्वेष्टाचा अर्थ आहे. नुसता जो द्वेष करत नाही, जो मत्सर करत नाही, एवढंच नाही पूर्ण. तर ते जे चैतन्य सगळ्यांमध्ये आहे, त्याची शक्तीला काही अपपर भाव नाही आहे. या सगळ्या चांगल्या सज्जनांमध्येच मी चैतन्य शक्ती दाखवीन आणि दुसऱ्यांच्याकडे दाखवणार नाही, असं ती करत नाही. असं जे काही चितशक्ती आहे, चैतन्य आहे, आत्मतत्व आहे, तसं सर्वांच्यामध्ये ते ओळखण्याची ही त्या ज्ञानी भक्ताची असते. इतकी समदृष्टी त्याच्या असते. पाणी जसं आहे की पाणी हे तहान भागवण्याचं सगळ्यांसाठीच काम करतं. गाय आली तरी ती पाणी प्यायली तर तिची तहान भागते, व्याघ्र आला तरी देखील पाण्याने तहान भागवते. पाण्याचं कामच आहे की तहान भागवणं. मग कोण पाणी प्यायला येतं आहे ह्याचाशी काही संबंध नाही आहे. तसं प्रेम करणं हे या संतांचं काम आहे. मग कोण येत आहे, माझा शत्रू आहे का मित्र आहे, मला त्रास देणार आहे, काही असू दे, सगळ्यांवर प्रेम करणं, अशा प्रकारचा विचार या शब्दातून भगवंताला व्यक्त करायचा. दुसरा शब्द आहे मैत्र. मित्रता, मैत्री असली पाहिजे. आपल्या सुखदुःखामध्ये जो कोणी आपल्याशी बरोबर येतो त्याला आपण मित्र म्हणतो. ही साधारणपणाने आपली मित्राची व्याख्या, की सुखामध्ये आनंद घ्यायला येतो, दुःखामध्ये आपल्या दुःखाचं वाटेकरी म्हणून येतो, त्याला आपण मित्र म्हणतो. पण खरा जो मित्र असतो त्या खऱ्या मित्राबद्दल असं म्हणतात की आपण जसे आहोत तसे आपल्या गुणदोषांसकट स्वीकारलेलं असतं, त्याला मित्र म्हणायचं. चांगल्या माणसांचा मित्र ठीकच आहे, पण गुणदोषांसकट ज्यांनी आपल्याशी मैत्री केलेली आहे त्याला मित्र म्हणायचं. मित्र शब्दामध्ये इथे औपचारिकता नाही आहे. हा माझा मित्र, तो तुझा मित्र असं पण नाही आहे ज्ञानीभक्ताचं. ज्ञानीभक्ताचे सगळेच मित्र आहेत. हा माझा जवळचा मित्र, ह्या सर्कलमधला, मग आणखीन एक आउटर सर्कल त्याच्यामधला, असं पण नाही आहे. सगळ्यांशी मैत्री, सगळ्यांशी मैत्रीपूर्ण व्यवहार, अशा प्रकारे. बरं असं आहे की त्याच्याकडून काही अपेक्षा पण नाहीत. मित्र म्हणजे मी त्याच्याचं जेवढं केलं तर त्यांनी माझ्यासाठी, अशी पण अपेक्षा नाही. त्यामुळे कुठली निरपेक्ष भावनेनं सगळ्यांशी मैत्री करणारं असं आहे. आपण समोरच्याकडून मैत्रीची अपेक्षा करतो केव्हा, आपण आपल्याला आपली मैत्री असेल तर त्यांनी पण केली पाहिजे अशी आपली अपेक्षा असते. ज्ञानी भक्ताचं तसं पण नाही आहे. त्याचं सर्वांशी मैत्री आहे. ही कधीच तुटणारी मैत्री नाही. म्हणजे तुटू शकते ह्याला मैत्री म्हणायचंच नाही. होती मैत्री असं पण म्हणता येणार नाही. आहेच मित्रत्वाचं नातं हे या ज्ञानीभक्ताचं सगळ्यांशी असं आहे. जसं सूर्याची 12 नावं घेतो, पहिलं ना आपण ओम मित्राय नमः घेतो. म्हणजे सूर्याला मित्र म्हटलं की नाही. सूर्याने काय केलं, सूर्याने आपल्याला प्रकाश देतोय, अगदी न कंटाळता, बिल न पाठवता सगळ्यांना प्रकाश उष्णता देण्याचं तो काम करतो. याला देतो त्याला देत नाही असं पण अपप्रभाव नाही. त्याची तशी सगळ्यांशी मैत्री आहे, तसं आहे, त्याच्याजवळ भेद नाही आहे. तसं या ज्ञानीभक्ताजवळ भेद नाही, सगळ्यांशी मैत्री आहे. आपलं पण आता हा गुण आपल्याजवळ यायला हवा, तर आपली पण सगळ्यांशी मैत्री असली पाहिजे. सगळ्यांना आपल्याकडून काहीतरी ज्ञानाचा प्रकाश मिळाला पाहिजे, अशा तऱ्हेचं काहीतरी आपलं वागणं असलं पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे, उत्साह मिळाला पाहिजे, भगवत भक्तीकडे वळण्याची काहीतरी प्रेरणा मिळाली पाहिजे, असं काहीतरी. हे मैत्र आहे. ज्ञानीभक्ताचं मैत्र काय, तर असं काहीतरी परिवर्तन ते प्रत्येकामध्ये घडवून आणतात.
म्हणजे कोणाचा द्वेष नाही हे तर पहिलं झालंच, आणि सर्वांशी मैत्री हा दुसरा गुण ज्ञानीभक्ताचा झाला. करुणा तिसरा गुण सांगितला, की अत्यंत कारुण्य, अत्यंत दया. आपल्याही अंतःकरणात दया असते हां. आपण काही असे निष्ठुर नाही आहोत. आपल्याही अंतःकरणात कुणाही बद्दल जरा जरी काही दुःखद काही गोष्ट ऐकली तर आई गो नको असं व्हायला, असं आपण पण म्हणतोच. त्यामुळे आपल्या अंतःकरणात पण करुणा असते. पण अगदी गरीब बिचारा असं ते जे बिचारे पण एखाद्याबद्दल आपण जर व्यक्त करतो, त्याच्यामध्ये मी कोणीतरी मदत कर आणि मदत पण करतो, असं पण काही नाही की आपल्या मनामध्ये कारुण्य भाव आहे, दया आहे आणि दुसऱ्याचं दुःख दूर करण्यासाठी आपण त्याला मदतही करतो आहे. पण मदत करणारे आपण आणि तो जो कोणी गरीब बिचारा, हा भेद आपल्या मनामध्ये आहे. ज्ञानी भक्ताच्या मनात हा भेदच नाही आहे. ज्ञानी भक्त जो विचार करतो ना, त्याच्या मनामध्ये म्हणजे मगाशी जर जसं ठेच लागली की डोळ्यात पाणी, तसं आहे की ती जशी निरपेक्ष भावना आहे, अवयवांचं एकमेकांवरचं प्रेम आपल्याला दिसतं, ती जी भावना दिसते, सगळे माझेच आहेत. तसं ह्याचं आहे की हे जे काही दया करुणा म्हटलं आहे, तर सगळ्यांच्याबद्दल अंतःकरणात जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, असं म्हटलं आहे ते त्याच्याचसाठी की सगळे ते सगळ्यांबद्दल करुणा, सगळ्यांबद्दल दया आणि इतकी सहज की दुसऱ्याच्या दुःखावर फुंकर घालण्याचं काम इतकं सहज करतात ते की ते दुसरा नाहीच, तो मीच आहे असं. अगदी अपकार करणाऱ्यावर पण उपकार करतात. किती वाईट वागू दे तरी हे जाणारच. ते मंबाजींनी मारलंय तुकाराम महाराजांना काटेरी झोडपाने, पण महाराज कसले महाराजांना सोडले त्याच्याच हाताला काटे लागले असतील, तर त्यालाच तेल लावायला गेले. कुत्रा गेलाय शिळी भाकरी खाऊन, पण त्याला त्रास होईल तुपाची वाटी घेत आहे. म्हणजे हे जे सगळं आहे ना, दुसरा नाहीच, आपलेपणानेच असं दया दुसऱ्याच्याबद्दल येणं. पुन्हा पुन्हा आपले शब्द येतो दुसऱ्याबरोबर, दुसरा नाहीच, मी आणि दुसरा फरकच नाही आहे, अशा प्रकारचं या संतांचं वागणं असतं. सगळ्या दुःखी कष्टी जीवांवर असा करुणेचा वर्षाव करणारे हे संत किंवा भगवंत ज्ञानीभक्त सांगतोय. खरोखर या भूतलावर संतांच्या रूपानं हे ज्ञानीभक्त म्हणजे भगवंत आपल्याला दिसतात आणि त्याच्यातून आपल्याला या गुणांचा अगदी दुरितांचे तिमिर जावं, सगळ्यांचं अंतःकरणामध्ये सगळ्यांच्या जीवनामधलं दुःख दूर व्हावं अशीच त्यांची भावना असते. या सगळ्या संतांच्या आपल्याला सर्वांचे सुख लाभावे, सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे भवन्तु निरामया अशी प्रार्थना आपण म्हणतो. सगळ्यांना आरोग्य संपदा प्राप्त व्हावी, सगळ्यांचं कल्याण व्हावं, कोणीही या जगामध्ये दुःखी असू नये अशीच प्रार्थना आपण करतो ना. तर ती नुसती प्रार्थना नाही आहे, ज्ञानी भक्त तसं आचरण करतो, ही संतांची भूमिका असते. त्यामुळे आपल्याला अद्वेष्टा शब्द कळला, मैत्र शब्द कळला, ही इतकी अंतःकरणात दया करुणा आहे ती पण कळली. पुढला शब्द आहे निर्ममः. निर्ममः म्हणजे मीपणाची, हा जो मी आहे ना, या मीपणाची भाषाच संपलेली असते ह्या ज्ञानीभक्ताची. मी नाही, सगळं काय असेल तर आपलं, माझं असं काही नाही, मी माझं असं काहीच नाही, त्याला म्हणायचं निर्मम. सगळं काय ते आपलं, सगळीकडे समत्व. आपल्या म्हणजे अगदी आता आपल्या देहाबद्दल सुद्धा आपण हा माझा देह, ममत्व भावाला, माझा देह म्हटलं की ममत्व भावाला, मग माझा देह म्हटलं की माझ्या देहाच्या संदर्भात असलेली जातीगोती, माझा मुलगा, माझा नवरा, माझी मुलगी, माझी मैत्रीण, हे सगळं आलं ना, त्या देहाच्या संदर्भात असणारे सगळे विषय. माझ्या खेरीज ते सगळं वेगळं असं आपण हे करतो. ज्ञानीभक्ताची भूमिका कशी वेगळी आहे तर म्हणजे जगात सगळीकडेच भगवंत, त्यामुळे माझं नाहीच काही, हे माझं नाही, सगळीकडे भगवंतच आहे. इतकंच कशाला, हा देह जरी म्हटला तरी हा देहसुद्धा पंचमहाभूतांचा, म्हणजे तो माझा नाहीच, जड देह, आणि त्याच्यामध्ये असणारा जो काही तो आत्मा किंवा चैतन्य म्हणतोय तो भगवंताचा अंश, त्यामुळे तोही माझा नाही, तोही भगवंतच. असं असल्यामुळे ते माझं काहीच नाही, निर्मम, माझं काहीच नाही, अशा प्रकारचा ह्या ज्ञानीभक्ताचा विचार असतो. म्हणजे देह पण माझा नाही, मग देहासंबंधी असणारे जे नातेसंबंध आहे ते पण माझे नाही, इतकं सगळ्यांबद्दल निर्मम राहता आलं पाहिजे. म्हणजे असं असतं ना की आपण लहान घरातून मोठ्या घरात राहायला गेलो आणि मग आवडीचं आपल्याला ते घर मिळालं, मग आपण जुनं घर विसरून जातो की, तसं विसरता आलं पाहिजे.
गाडी घेतली, नवीन गाडी घेतली, दुसरी आपण काढून टाकली, तर तिचा विस्मरण वगैरे म्हणजे ममत्व काढून घेतलं. तसं ममत्व सर्व बाबतीत आपल्याला करता आलं पाहिजे. हे जे निर्मम व्हायचं, याच्यात ममताच नाही आहे असं त्याचा अर्थ नाही आहे. प्रेम आहे, माया ममता आहे. हे माझे म्हणून माझ्या म्हणजे देह माझा आहे, ह्या देहाकडून जे कामं करून घ्यायचे त्यामुळे देहाला सांभाळलं पाहिजे, पण त्यात अडकायचं नाही. असं जे नेहमी आपण म्हणतो त्याला निर्मम असं म्हटलं आहे. ज्ञानी भक्त हा असा माझ्यामध्ये अडकत नाही, माझं म्हणून अडकायचं असं तो करत नाही. इतक्या सहजपणानं त्याला हे बाजूला होता येतं. सर्व बाबतीत निर्मम होणं हे ज्ञानी भक्ताला फक्त शक्य असतं. कधी कधी असं वाटतं आपल्याला की खरंच त्यांनाही माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं की त्यांनाही ह्या सगळ्या गोष्टी मगाशी जसं आपण क्रम पाहिला तर त्या क्रमाने गेल्यावर त्यांनी शांती समाधानाचा अनुभव घेताना या सगळ्या गोष्टी एक एक त्यांनी बाजूला केल्या असतील तेव्हा ते कळलं आपल्याला. 5वा गुण सांगतात निरहंकार, म्हणजे अहंकार नाही. जसं ममत्व नाही तसं अहंकार नाही. हाही आपल्याला कळेल की कशातच मीपणा नाही आहे, कुठल्याही गोष्टीवर स्वामित्व अधिकार दाखवलेला नाही आहे. हे माझं आहे, मी होतो म्हणून झालं, माझ्यासारखं कोणाला जमणारच नाही वगैरे वगैरे असं काही नाही. किंवा मी बुवा रागीट आहे किंवा मला बाबा असंच लागतं, काही माझं स्वतःचं असं काही ज्ञानी भक्त सांगत नाही. अगदी काय म्हणायचं पारमार्थिक क्षेत्रात सुद्धा जर हा अहंकारी कोणी असेल तर तो आपल्या साधनेचं कौतुक करतो, मी 4 तास उपासना करतो असं पण हा करत नाही. ज्ञानी भक्त आहे तो आपल्या उपासनेबद्दल पण काही सांगत नाही. ते जे काही करायचं असेल तो ते करतो. हां, कोणी काही सल्ला विचारला तर त्याला योग्य तो सल्ला पण तो देईल, पण अहंकाराने आपण काय करतो आहोत ते सांगायला तो जात नाही. आता हे सगळं जे काही आहे म्हणजे अगदीच आपल्या भाषेमध्ये आपण अहंकारी माणूस कोणाला म्हणू, तर एखादं असं म्हणजे बोलणं शिष्टपणाचं असतं. सारखं काहीतरी स्वतःबद्दलच सांगायचं असतं. आपण असं काय शिष्ट आहे ना, ते जे आहे ते ह्या ज्ञानी भक्ताजवळ जराही शिष्टपण नसतं. जराही तो अहंकार माझं काय आहे हे स्वतःचं तो सांगत नाही. कर्तेपणाची भावना त्याची नसते. मी केलं, माझ्यामुळे झालं असं तो कधीच म्हणत नाही. किंवा मी म्हणतो असंच झालं पाहिजे असा दुराग्रही त्याचा कधीच नसतो. काय होतं दुराग्रह असला की वाद होतात, भांडण होतात. तीही ह्या ज्ञानी भक्त भांडणाला टाळतो. तो असेल तिथे वाद होत नाहीत, भांडणं होत नाहीत. त्याला त्याच्या अधिकाराची जाणीव असते, त्याला त्याच्या ज्ञानाची पण जाणीव असते. तो काय असा बावळा गबाळा नाही आहे, परंतु त्याला सर्वांविषयी कळवळ आहे, त्यामुळे तो वादामध्ये शिरत नाही. योग्य ठिकाणी कसं शांत राहायचं, कशी माघार घ्यायची, कसं दोघांनी समजवायचं हे त्याला बरोबर कळतं. त्यामुळे त्याला अधिकार कळतो, त्याचं ज्ञान त्याला माहिती असतं. तो असं काय बावळा गबाळा भोळा नाही आहे, पण तरी देखील तो वादाच्या भांडणाच्या ठिकाणी नसतो. याला निरहंकार हा असं म्हणायचं. त्याच्यानंतर समसुखदुःख हा, सुखदुःखे समेकृता पूर्वी झालेलीच गोष्ट आहे. सुखदुःखाच्या प्रसंगीसुद्धा मनाबुद्धीचा तोल जाऊ देत नाही असा हा ज्ञानी भक्त आहे. त्याला बरोबर हुरळून जाणं आणि होरपळून जाणं काय असतं हे बरोबर माहीत असतं. त्यामुळे सुख झालं म्हणून तो काही अगदी लांबडवून सगळीकडे सांगत सुटत नाही. दुःख झालं तरी तो देखील आपलं दुःख 10 ठिकाणी हे करत नाही. समजतं जगामध्ये कोणी सुखी आहे असं झालं आहे का हो? जगी सर्व सुखी असा कोण आहे? आता हे याचा अर्थच असा आहे की जगात कोणीच सुखी नाही आहे. काही ना काहीतरी विवंचना ही या प्रत्येक माणसाला असते. कोणी बोलून दाखवतो, कोणी बोलवत नाही. हा जो ज्ञानी भक्त आहे हा आपल्या विवंचना बोलून दाखवत नाही. सुख झालं, आनंद झाला तरी हुरळून पण जात नाही. तसं म्हणजे अनुकूल प्रतिकूल काहीही जरी असलं तरी तो ते समत्व राखतो. हे सहजपणा त्याला जमतं. तो तसं म्हटलं तर कर्मयोगी आहे. जे सगळं इतरांनी आपल्याला अगदी सहज कळेल हां, की काय केलं पाहिजे. समजा आपण असं विचार केला, समदुःख सुख आहे कसं काय जमणार बाबा, आम्हाला सुख झालं की बरं वाटतं, दुःख झालं की आम्हाला वाईट वाटतं, असं आमचं आपलं होतं, मग आपल्याला हे जमेल कसं. तर एक साधी गोष्ट असते की जे जे इतरांनी आपल्या बाबतीत वागावं असं आपल्याला वाटतं तसं आपण इतरांच्या बाबतीत वागावं. म्हणजे चुकूनसुद्धा चुकूनसुद्धा असं दुसऱ्याला लागेल असं टाकेल असं बोलू नये. म्हणजे मग त्याला दुःख दिलं जाणार नाही.
असा त्याचा खरं म्हणजे अर्थ. सुखदुःख समान म्हणजे काय, शेवटी व्यक्तीच्या संबंधातून आपण सुखदुःख आपल्याला अमका माणूस असं बोलला, अमक्याने मला लागेल असं बोललं, हा असं नको तो बोलायला, किंवा आपल्या हातून की मला त्या दिवशी असं नको तो बोलायला, असं जे होतं त्याच्यासाठी ते आपल्याला सांगतात की आपण एवढाच विचार करायचा की कुठल्या प्रकारच्या बोलण्यामुळे आपल्याला वाईट वाटतं तसं आपण दुसऱ्याला वाईट वाटलं असं बोलायचं नाही. ज्ञानी भक्त जो आहे तो असा समदुःख सुख आहे. सुख आणि दुःख तो कशा पद्धतीनं स्वतःचं सांभाळतो, ते आता अनेक अनेक ठिकाणी आपल्याला म्हणजे संतांच्या चरित्रामधून तर आपल्याला हे सहज कळतं. संत कोणी त्यांना स्तुती, निंदा, सुख, दुःख, शीत, उष्ण अशा सगळ्या बाबतीमध्ये जी परस्पर विरुद्ध गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यांना समान कशा वाटतात हे आपल्याला त्यांच्या चरित्रावरून कळतं. आणि शेवटचा जो आहे तो क्षमाशील. तर क्षमाशील म्हणजे काय, तर अपराध केला तरी देखील क्षमा. कोणी किती अपराध करू दे त्याला शासन करत नाही हा ज्ञानी भक्त. तो म्हणतो भगवंत बघेल काय करायचं ते, आपण काही त्याचं शासन करण्याची आवश्यकता नाही. सगळ्यांचे अपराध पोटात घालायचे, क्षमाशील व्हायचं. जो क्षमा करतो त्याचं आत्मबल वाढतं, की चुकलाय तो ना, त्याला क्षमा करायची. जो समर्थ आहे तोच क्षमा करू शकतो. क्षमा करणारा समर्थ असावा लागतो. कोणी काही किती त्रास देऊ दे, त्या त्रास देणाऱ्यांचं पण कल्याण अशीच प्रार्थना क्षमाशील असणारा संत, क्षमाशील असणारा ज्ञानीभक्त करतो. तुकाराम महाराज, एकनाथ महाराज हे सगळे क्षमाशील वृत्तीचे. ज्ञानेश्वर माऊली खरे ज्ञानीभक्त हे सगळे क्षमाशील. द्रौपदीचं उदाहरण आपण नेहमी घेतो, क्षमाशील. जराही त्यांनी अश्वत्थाम्याला शासन करायचं म्हटलं नाही. क्षमा करणाऱ्यांचं मन शुद्ध स्वच्छ असतं, आपला आणि परका भेद नसतो. मातेचं दुःख काय आहे ते द्रौपदीला कळलं होतं, म्हणून द्रौपदीने अश्वत्थाम्याला हे केलं नाही, क्षमा केली त्याला, ठीक आहे. असं कोणाही बद्दल दुश्वास नसणं. तुका बुडती हे जन पाहावे ना डोळा म्हणून कळवळा येतो मज, तसं आहे. कुणाचंच दुःख यांना बघवत नाही, अशा प्रकारचं क्षमाशील असणं. अशा 7 गुणांचा विचार या एका श्लोकामध्ये केला. आणि हे सगळे अभ्यासाने प्राप्त होतील असं भगवंत आपल्याला सांगतात, की असं जर केला, प्रयत्न केला तर हे 7 गुण, या 7 गुणांचा अभ्यास करावा. ज्ञानीभक्त व्हायचं आहे आणि ज्ञानीभक्त मला आवडतो असं भगवंत आता सांगणार आहे आपल्याला. ते सगळे गुण आपल्यामध्ये असायला हवे. कुणाहीबद्दल म्हणजे आवड नाही, नावड नाही, द्वेष नाही, तिरस्कार नाही, केवळ मैत्री, मनपूर्वक सगळ्यांवरती प्रेम, सगळ्यांबद्दल करुणा, सगळ्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याची वृत्ती, अगदी सगळे माझेच, कोणीच दुसरा नाही, कुठेच अहंकार नाही, वस्तू व्यक्ती सगळ्या कुणाहीबद्दल कसलीच आसक्ती नाही, सुख दुःख सगळं समान असणारे असे जे सगळे 7 गुण आणि क्षमाशील, अशा सगळ्या गुणांचा विचार केला. या 7 गोष्टी आपल्यालाही जमाव्यात असं भगवंताने आपल्याला सांगितलं आहे. खरं म्हणजे विशेष करून ज्ञानेश्वरी वाचताना सारखं असं वाटत असतं की माऊलींना सगळ्यांविषयी, तुमच्या आमच्याविषयीसुद्धा सगळ्यांविषयी इतकी अंतःकरणात माऊलींच्या दया आहे, इतकं करुण आहे, अमर्याद, आपल्याला मोजताच असं कारुण्य, अशी करुणा या माऊलींच्या अंतःकरणात आहे. आणि ही कशी आली असेल, म्हणजे हे अशी दुसऱ्याबद्दलची करुणा त्यांच्या मनामध्ये कशी आली, कोणाहीबद्दल त्यांच्या मनात द्वेष नाही, कोणाहीबद्दल त्यांच्या मनात वाईट व्हावं अशी किंचितशी सुद्धा भावना नाही, कसलाही मत्सर नाही, सर्वांविषयी मैत्री, सर्वांविषयी प्रेम, सर्वांविषयी कारुण्य, हे कसं काय आलं असेल असा प्रश्न पडतो. आणि ही जी काही आहे ही आत्मीयता, ही हिताची भावना या सगळ्या ज्ञानी भक्ताजवळ असते, ती आपल्यामध्ये यावी असं भगवंतांनी आपल्याला सांगितलं की त्या गुणांचा अभ्यास करा. आपण 7 गुणांचा अभ्यास करूया. आणखीन गुण ज्ञानीभक्ताचे भगवंत सांगणार आहे पुढल्या 10 श्लोकांमध्ये. ज्ञानीभक्ताचे गुण आणि प्रत्येक ठिकाणी तो मला प्रिय आहे असं भगवंत मोठ्या प्रेमाने आपल्याला जवळ घेणार आहे. त्यामुळे त्या गुणांचा आपण आत्मसात करण्याचा अभ्यास करूया. आज इथेच थांबूया. धन्यवाद.